आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। स्वप्नील सपना लोककला विकास मंडळाचा सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न। स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ मालेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर या संस्थेच्या वतीने मानेगाव येथे सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन मानेगावचे सरपंच तानाजी लांडगे यांनी केले। प्रमुख पाहुणे अशोक देशमुख होते। प्रास्ताविक स्वप्नील सपना लोककला मंडळाचे अध्यक्ष वामन भावे यांनी केले। सरपंच तानाजी लांडगे म्हणाले, लोककला जिवंत राहिलो तरच लोककलावंत जिवंत राहील। आज लोककलेची गरज आहे। महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात लोककलेचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे। अशोक देशमुख यांनी लोककलावंतांना शुभेच्छापर भाषण केले। प्रकाश कदम यांच्या संघाने अभंग, बोलणी, बारूद या कला सादर केल्या। सोपान पवार यांच्या संघाने वाद्यवृंद सादर केले। या वाद्यवृंदाच्या तालावर अनिल कोळी यांनी हुबेहूब मोराचा वेश घालून मोर नृत्य सादर केले। गणपत सुभाष गावडे यांच्या संघाने धनगरी ओवी सादर केले। आताच्या बोटाच्या साहाय्याने कुणा करून माणसांचो नावे ओळखली अशा प्रकारच्या कलांचे सादरीकरण केले। प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला होता। उत्कृष्ट सादर होणाऱ्या कलेला बक्षिसे मिळत होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पारडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीतल देशमुख यांनी केले। आणि शासनाच्या सर्व योजनेपासून ते वंचित राहतात। एक शिक्षणाचा अभाव आहे। प्रसार माध्यमं त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत, म्हणजे वर्तमानपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं आणि वाचावंसं त्यांनाही काही वाटत नसतं। बातम्या वगैरे अशा असतात त्याही नसतात। ऐकीव कथेवर कोणाला तरी कळतं शासनाची अशी योजना आहे आणि आपण त्याच्यात भाग घ्यावा, आणि अशा काही ठराविक मोजक्याच कलावंतांना हे माहिती असतं। पण शहरातले लोक शिकले सवरलेले लावणी शिकतील, शास्त्रीय संगीत शिकतील, विविध कला शिकतील आणि शासनाची योजना उचलतील, पण ते पिढ्यानपिढ्या त्या कलेमध्ये नसतात, ते शिकाऊ असतात। आणि जे मूळ रूपातील कलावंत असतात, की आता कुडमुड्या जोशी असेल तर त्याच्याकडं कायमचंच कुडमुड असतं। कुडमुडं कसं वाजवावं हे त्याला शिकवण्याची गरज नाही। जोगती यांच्याकडे चौंडकं नावाचं वाद्य असतं। ते वाद्य कसं वाजवावं, कुणी वाजवावं, कसे स्वर निघतात, त्याच्यावर गाणी कशी वाजतात, दुसऱ्याच्या गाण्याला साथसंगत कशी करावी हे त्यांना मुळातच माहिती असतं। त्यासाठी त्यांना शिकावं लागत नाही। आणि एवढी मूळ कला असली तरी त्यांना शासनाची कसलीही योजना माहीत होत नाही, आणि जरी माहीत असेल तर त्यांच्याकडे योग्य लागणारी कागदपत्रं नसतात, म्हणून ते शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित राहतात। त्यासाठी आमची स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ ही संस्था 96 पासून लोककला क्षेत्रात काम करते आहे आणि अनेक कलावंतांना शासनाच्या योजनेपर्यंत आम्ही पोहोचवतोय। विशेष म्हणजे ही संस्था आमच्या काही हौसी कलावंतांनी, हौसी माणसांनी उभी केली आहे। आम्ही कोणत्याही कलाकाराकडून कसल्याही प्रकारचे फॉर्म फी, सभासद फी, देणगी, शिफारस फी असले कसलेही पैसे आत्तापर्यंत आम्ही घेत नाही। का तर एक तर मुळात हे कलावंत आहेत, 4 घरं मागून जगणारी लोक असतात, आणि अशाकडून आपण फी घेणं बरं नाही। आमच्या संस्थेतले अनेक संचालक हे चांगल्या आर्थिक परिस्थितीचे असल्याने आम्ही सगळे मिळून याचा खर्च उचलतो आणि कलेचं सादरीकरण करतो। या लोककला महोत्सवामध्ये ग्रामीण भागामध्ये पोतराच होता, वासुदेवाची गाणी म्हणणारे होते, धनगरी ओव्या म्हणणारे होते, डोंबारी समाजाचे लोक उत्कृष्ट बँड वादन करणारे होते, मोर नाचणारा माणूस मोरासारखा हुबेहूब पोशाख घालतो आणि मोरासारखं तो नाचतो। लोकांना खरंच हे फार कौतुकाचं वाटतं। या कलांचं प्रदर्शन मी मानेगावमध्ये भरवलं। यापूर्वी सोलापूर शहरामध्ये मी अनेक वेळा थिएटरमधून हे महोत्सव घेतलेले होते। त्यातही ग्रामीण भागातून कलावंत येत होते, पण शहरातले लोक बघायला देखील येत नसायचं। कलावंतच सादरे करणार आणि कलावंतच बघणार अशा गोष्टी होत होत्या, कारण लोकांना वाटायचं हे भिकारी कला, रस्त्यावर करमणूक करणारी, यांच्याकडे काय म्हणून आपण बघावं। पण खरा लोककला हा ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आहे,
या लोककलेतूनच नाटक तमाशा सिनेमाची निर्मिती झाली आहे. अनेक कलावंत नाटक सिनेमा तमाशात निघून गेल्याने आता ते पुढच्या पिढीला या कलेचं शिक्षण देत नाहीत. आरक्षणात हे सगळे शिकले पण त्यांना शासनाच्या कोठ्यात नोकरी नाही, नोकरीसाठी लागणारा पैसा त्यांच्याजवळ नाही आणि वडिलोपार्जित जी कला होती ती मग शिकले नाहीत. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याचा विचार करायला हवाच, पण आम्ही आमच्या पातळीवर हे विचार करून जास्तीत जास्त कलावंतांना सहकार्य कसे करता येईल आणि लोकांना या दुर्मिळ कला कशा बघायला मिळतील याचा आम्ही आत्तापासूनच प्रयत्न करीत आहोत. खरं म्हणजे ह्या कला संपत आलेल्या आहेत. संपत आलेल्या आहेत म्हणजे ह्या लोकांनी संपवलेल्या आहेत. कारण यांना कोणी स्टेज देत नाही आणि स्टेज दिलं तरी म्हणावं तसं त्यांना प्रोत्साहन नाही, 4 पैसे मिळत नाहीत. म्हणून हे लोक आता त्या कलेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यांनी आधुनिक पद्धतीच्या कला शिकले. तमाशा राहिला नाही, पोतराज राहिला नाही. त्याने रिमिक्स डिस्को पोतराज आणला. डिस्को वासुदेव येऊ लागला. मूळ रूप संपलं. महाराष्ट्रात सर्व विद्यापीठामध्ये लोककला हा MA इक्वल विषय आहे. आता विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवायचं हा मोठा प्रश्न आहे. शिकले सवरलेले लोक आहेत. तमाशातल्या अनेक अंगावर लावणी, भेदी, तमाशा, वासुदेव, गोंधळी या सर्व विषयावर PhD केलेले पुष्कळ लोक आहेत. पण प्रॅक्टिकली त्यांना लावणीवर PhD करणारा लावणीत म्हणता येत नाही, चाल लावता येत नाही, 9 वारी काष्ट्याच्या साड्या नेसता येत नाहीत. विशेष म्हणजे ताल सुराचंही ज्ञान नाही. पण लावणीचा कसा उगम झाला वगैरे वगैरे हे सगळं ते अतिशय शिस्तबद्ध मांडतील. पण सादरीकरणाचं काय आहे? साध्या साध्या गोष्टी. येऊ तसे कसे मी नांदायला ही रोशन सातारकर यांनी गायलेली लावणी लोकगीत आहे. लोककलेचा अभ्यास करणारे, लोकगीताचा अभ्यास करणारे जे लोक असतात